आपल्या कथेचे नाव आहे सुतार भक्ताची काठी. भक्ताची ओढ आणि काठीची घडवणूक. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून दूरवरच्या एका गावातील एक गरीब सुतार स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला होता. तो जातीचा सुतार होता आणि लाकूड कामात अतिशय हुशार होता. त्याला वाटले की समर्थांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने कसे जावे, पण त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी धन दौलत नव्हती. त्याने विचार केला की मी माझ्या कौशल्याचा उपयोग करून स्वामींसाठी काहीतरी बनवावे. त्याने रात्रभर जागून अतिशय श्रद्धेने सागवानी लाकडाची एक सुंदर काठी तयार केली. त्या काठीवर त्याने अत्यंत बारीक नक्षीकाम केले, ती गुळगुळीत केली आणि त्याला तेल लावून झळाळी दिली. ती काठी म्हणजे त्याच्या कष्टाचे आणि केलेचे प्रतीक होते. तो सुतार ती काठी घेऊन अक्कलकोटला पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की स्वामींच्या दरबारात मोठे राजे महाराजे श्रीमंत सावकार आले आहेत. कोणी स्वामींच्या चरणी सोन्याची ताटं ठेवत होते, कोणी हिरे माणके अर्पण करत होते, तर कोणी रेशमी वस्त्रे आणली होती. हे सर्व पाहून तो गरीब सुतार मनात चरकला. त्याला वाटले, एवढ्या मोठ्या राजवैभवात माझी ही साधी लाकडी काठी मी स्वामींना कशी देऊ? ही काठी बघून लोक मला हसतील का? स्वामींना ही आवडेल का? संकोच आणि भीतीपोटी त्याने ती काठी आपल्या घोंगडीत लपवून ठेवली आणि तो एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. स्वामी समर्थ तर अंतर्यामी होते. त्यांना भक्ताच्या मनातील घालमेल समजली. समोर सोन्याच्या भेटवस्तूंचा ढीग पडला होता, पण स्वामींचे लक्ष त्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या सुताराकडे होते. स्वामींनी अचानक गर्जना केली, अरे, आमची वस्तू कुठे आहे? आमची काठी घेऊन ये. सुरुवातीला कोणालाच काही समजले नाही. लोक इकडे तिकडे पाहू लागले. स्वामी पुन्हा ओरडले, तो बघ कोपऱ्यात बसलाय, त्याला बोलवा इकडे. सेवकांनी त्या सुताराला पुढे आणले. तो थरथर कापत स्वामींसमोर उभा राहिला. स्वामींनी त्याला विचारले, अरे, रात्रभर जागून आमच्यासाठी जे बनवलंस तेच लपवतोस कशाला? काढ ती बाहेर. सुताराने रडत रडत ती काठी स्वामींच्या हातात दिली. स्वामींनी ती काठी हातात घेतल्यावर एखाद्या लहान मुलाला खेळणे मिळावे तसा आनंद व्यक्त केला. त्यांनी समोर पडलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंना लाथ मारून बाजूला केले आणि ती लाकडी काठी प्रेमाने कुरवाळली. स्वामी म्हणाले, याला म्हणतात खरी भेट. ह्याने यात त्याचे रक्त आणि घाम ओतला आहे. ही काठी आम्हाला लाख मोलाची आहे. स्वामींनी ती काठी आपल्या छातीशी धरली. त्या सुताराचे डोळे पाणावले. त्याला समजले की स्वामींना बाह्य श्रीमंतीची हाव नाही, तर ते केवळ भावाचे भुकेले आहेत. या कथेचा म्हणजेच लीलेचा बोध. साधेपणा श्रेष्ठ. देवाला भपका नको असतो, तर तुमचे मन किंवा श्रद्धा हवी असते. कष्टाचे मोल. आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली किंवा बनवलेली वस्तू ईश्वराला जास्त प्रिय असते. अंतर्यामी गुरु. सद्गुरूंना तुमच्या मनात काय चालले आहे हे कळते, त्यामुळे त्याच्यापासून काहीही लपवू नये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला जर मी सांगितलेली कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.